गिअर टाका तो गिअर. गाडी पहा कुठं जाते. सोडा लागेल सर पूर्ण आपल्याला. 2 वाईट पट्टे आहेत ना, 2च्या मधून चालायचं आपल्याला. बोलू काय सांगतो तुम्हाला, स्पीड ब्रेकर म्हणजे स्पीड काय पाहिजे तुमची थोडी कमी पाहिजे. पाय कुठे घ्यावं लागेल, सोबत काय दाबायचा, काय दाबायचं सोबत, किती दाबायचा, अर्धा. बरोबर. स्मूथ सोडायचं. झालं फ्री नाही झाला अजून, थोडा पूर्ण फ्री. दॅट्स इट. असू द्या ना. पाय कुठं पाहिजे मग आपला, सोबत असा थोडासा ब्रेक ठेवा, म्हणजे आता तुम्हाला कमी लागणार. सोडताना स्मूथ सोडून द्यायचं. तुला सोडावं लागेल. 2 पट्टे आपल्याला सोडायचे नसतात. ते पट्ट्याचे पण मिनिंग आहेत हा. मधला पट्टा ऑपलेट झालेला आहे. तर पट्ट्याचा अर्थ असा, जर तुम्हाला गरज आली तर तुम्ही राईट लेफ्टला तर पट्ट्याच्या मध्ये ठेवा, बाहेर नसतं जायचं. रिलॅक्स चालतं बरोबर सर्व काही त्याच्यामध्ये. पट्ट्याचा मिनिंग असा असतो, तर तुम्हाला गरज आली तुम्ही राईट मध्ये पण गाडी जाऊ शकता. जसं की ओव्हरटेक करताना आपल्याला राईटला जावं लागतं. बऱ्यापैकी जमायला लागले 5-2 दिवसांमध्ये. कंटिन्यू करा. सुट्ट्या मारल्या पेपर आला ना 25 तारखेला पेपर आहे. आता 5 थोडं अर्धा तास जायचं ना कंटिन्यू पेपर सिलेबस जास्त. स्पीड पण सुद्धा झाली. स्पीड करा, स्पीड करा ना. स्पीड बरेच ठेवा लागेल पण त्याच्यामध्ये. स्पीडचा मग बंद घ्या, टाकून ते थोडं पटकन करायचं विदिन 2 ते 3 सेकंद मध्ये. गिअर टाकायला बरोबर टाकतो, पण वेळ घेतल्यामुळे दिसणी स्पीड काय होते, कमी होते. मग आपल्याला ते पिकअप भेटतं का गाडीला जे पाहिजे ते मोशन नाही भेटत. थर्ड गिअर टाकून आपला उपयोगच होत नाही. बरोबर आहे. आपण गिअर कुठला टाकला, तिसरा. कितीपर्यंत चालवायचा हा गिअर, 60 नाही 50 पर्यंत चालवायचं. 30, 40, 50 पेक्षा जास्त जायचं नाही. 50 पेक्षा जास्त झाली तर टाकावं लागेल आपल्याला चौथा गिअर. चला बरोबर आहे. चालत राहा. कंट्रोल करताना जोराचा ब्रेक दाबायचा नाही, पण डायरेक्टली गिअरला कमी करायचं नाही. तर काय दिसतंय, पाय कुठे घ्यायचा आहे, ब्रेक वर. स्पीड कमी झाली, क्लच दाबून गिअर कमी दाबा, पटकन क्लच दाबा. डावीकडे घेऊन मागे हळूहळू सोडायचा. मध्ये येतील हॉर्न द्यायचा. चला पण त्याच्या अलीकडेच करा सर. बऱ्यापैकी जमले ना 8 दिवसामध्ये. अंदाज घ्यायचा ते मध्ये येऊ शकतात. म्हणजे दूरचं पाहतो 50-100 मीटर त्याच्यासाठी बघतो आपण. बरंच जाऊ शकतात. ते थांबलेलं आहे. डायरेक्ट रोड मध्ये पण येणार नाही. ते पण तुमचा अंदाज बघणार आहे. फक्त थोडे रोडचे नियम फॉलो करायचे. पण त्याच्यामध्ये स्पीड झाली की नाही, स्पीडचा पण बाजूला असतो. टाकला पटकन वर, सोडा क्लच सोडा. आता ते दोन्ही सोबत आपल्याकडे चुकीचं आहे की नाही. क्लच दाबल्यानंतर काय पाहिजे तुमचा, एक्सिलेटर फ्री पाहिजे ना. त्या स्पीड करा. दोन्ही सोबत कधीच नको व्हायला. आता परत सिटी ब्रेकर दिसतो, पाय घ्यायचा ब्रेककडे बरोबर. स्पीड कमी झाली म्हणजे क्लच दाबून काय करायचं आहे, क्लच दाबावं लागतो. गाडी पहा कुठे जाते, गाडी सरळ सोडा. चौकात कुठे जायचं तुम्हाला, काही नको लेफ्ट राईटला जायचं. म्हणजे राईट साईडच्या इकडे काय करावं लागेल तुम्हाला, करायचं चालू. इंडिकेटर असतो 20 मीटर आधी चालू करायचं, म्हणजे मागच्या पुढच्या लोकांना कळून जातं. चौक आहे टर्न म्हणजे पाय कुठे घ्यायचा आहे, ब्रेक कडा. आणि सोबत काय दाबा, याला ढिल्ल पकडा. सोबत प्लेस दाबा डावा पडायचा. गडबड करू नका, काय होत नाही. हळूहळू मध्ये गाडी घ्यायची, हळू घ्या, काय होत नाही. रिलॅक्स मध्ये. परत स्टेरिंग लेफ्टला, स्मूथ मध्ये, स्मूथ पाण्यात जाईल. परत लेफ्टला सोडायचं. नाहीच्या मध्ये हात आकडून चाललाय सर आपला. गिअर टाकताना आकडायला की नाही, परत ते स्टार्टिंग सारखा प्रॉब्लेम क्रिएट होईल. आपलं शरीर आकडायचं आहे का ते, शरीर आकडलं तर स्टार्टिंग 2-3 दिवस प्रॉब्लेम आला. सेम तो प्रॉब्लेम परत यायला चालू होणार आहे.
शरीराला साकडायचं तर पूर्ण कधी खुलूच ठेवायचं. या रोड असेल तर पण ती लाईन आणि गाडी मागे तुमच्या मत चालवण्याचा प्रयत्न करायचा. आता कसं येणार तुम्ही इकडच्या याच्यातून आणि तिकडून कसं कसं घेणार पण हे तुम्हाला पायाचं बरोबर पहिलं चाक आहे. हा ट्रिपनुसार ऑपरेट करायची गाडी कधी हा तिकडे कुठं जात लाईन तुला सेंटर मध्ये गेलं इझी होतं. असं नाही करायचं. संपूर्ण रॉंग साईड आपण नाही जाऊ शकत. संपूर्ण गाडी तर की नाही त्यांना ती लाईन त्याच्यामुळे दिलेली आहे ना. त्या लाईनच्या अलीकडे आपली गाडी राहायला पाहिजे असते. तो प्रॉब्लेम येतो थोडासा ब्रेक करायचा. आपण नवीन आहे थोडासा ब्रेक प्लेस केलं तरी पण चांगलंच राहणार. गिअर टाकताना स्टेअरिंगचं कंट्रोल सुटतो. थोडी गाडी इकडे तिकडे हलते. मी 2 वेळा स्टेअरिंग पकडलं का नाही गिअरला तुम्ही ताकद लावता त्याच्यामुळे तुमचं स्टेअरिंगचं कंट्रोल सुटतंय. गिअरला ताकद लागली तर प्रॉब्लेम नाही. फक्त ताकद लावायची. टेक्निक फक्त ड्रायव्हिंग करत राहायचं. ड्रायव्हिंगला फक्त स्किल रिक्वायर्ड आहे. ताकद रिक्वायर्ड नाही आपला. आता समोर टर्न आहे. एवढ्या स्पीडला टर्न होणे होईल का तुमचा? स्पीड काय करावं लागेल? पाय कुठे घ्यायचा तुमचा सोबत? आता टर्न होतं म्हणजे स्टेअरिंगला गोल गोल फिरवा लागेल स्मूथ मध्ये. परत स्टेअरिंग लाईन पार्ट लाईन परत सरळ सोडायला नको. समोर काय दिसतो तो एक खड्डा आहे. नॉर्मल उभा नाही करायचे. सोडताना स्मूथ सोडायचं निघून जाते. त्याला फ्री क्लच. चलो हा बरं ती बॉडी मुळे लूज सोडली तर पुढे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले की नाही? मध्ये येऊ शकतात. म्हणून द्यायचं आहे. समोर काय दिसायला लागतंय? स्पीड काय पाहिजे आपली? थोडासा टर्न पण आहे. टर्न कुठे आहे? इकडे काय नाही काय? रॉंग होतंय ना मग ते सोडतानाच पण. आपण समोरचं पाहतो ना याच्यामुळेच पाहतोय. स्टेअरिंग सरळ सोडा. इकडे प्रॉब्लेम दिसतो म्हणजे आपलं काम काय थोडं राईटचा आरसा पाहून राईट ऍडजस्ट ठेवायचं. सध्या टायर कुठं डांबरावर आहे की सिमेंटवर आहे? कशावर अंदाज घेतला तुम्ही? हा आता कुठं आला आपलं टायर? सिमेंटवर आला. परत प्रॉब्लेम दिसतो म्हणजे आपला राईटला आरसा पाहून थोडंसं राईटला ऍडजस्ट करावं लागेल. ठीक आहे. परत आपलं प्रॉब्लेम वाटतो का या साईडला? परत आपलं काम काय राईटचा आरसा पाहून थोडं हॉर्न पण यूज करायचा. म्हणजे लोक सावध होऊन जातात. जास्त इकडे तिकडे येणार नाही. समोर डिस्टन्स कॅप्चर करणं खूप महत्वाचं आहे. आता पुढे प्रॉब्लेम वाटते की नाही ती गाडीचा? म्हणजे आपली स्पीड काय पाहिजे थोडीशी पटकन डिसिजन घ्यायचं. आपण या साईडनं ओपन स्पेस आहे. आपण हळूहळू इकडनं निघून जाऊ शकता. स्पीडची आवश्यकता आहे की इथं? पाय कुठं पाहिजे? सोबत डबा क्लच ब्रेकवर फक्त पाय ठेवायचा आहे. बस परत सरळ सोडताना समोर मला फ्री. दोन्ही मिरर पाहायच्या. दोन्ही साईड 2 व्हीलर 4 व्हीलर कंटिन्यू चालू असतात. तुम्ही शहरामध्ये गाडी चालवताय मग 2 मिरर पाहणं आवश्यक असतं.
राईट मिरर पाहायच्या 1-2 मिनिटाला कंटिन्यू मिरर पाहत राहायचं. स्पीड मॅच ठेवायची की नाही का आपल्याला. आपला गिअर कुठला सध्या कितीपर्यंत चालवायचा तो 30 पर्यंत. आता आपल्याला माहिती आहे की राईटला जायचं म्हणजे आपल्याला राईटचं काय करावं लागेल. दोन्ही साईडचा अंदाज घ्यायचा. क्रॉस मध्ये राईटला पाय कुठे घ्यावं लागेल आपले सोबत. क्रॉस डायरेक्टली नसतं. डायरेक्ट नसतं. लिफ्टला खूप डायरेक्ट घेतला. क्लचला पूर्ण दाबायचं आहे. स्टेरिंग सरळ करायचं. गिअरला न्यूट्रल. गाडी बंद करतात. कट किया क्या नहीं. कट करने का था ना. नहीं कोई आ रहा था तो